मी सुरुवात केली इकडनं. पहिली कंडक्टर मीच आहे, माझ्यानंतर बाकीच्या 6 महिन्याने आल्या. मीच पहिली कंडक्टर आहे. मला खूप भीती वाटायची पहिली म्हणजे, आणि तिकीट स्टेज लवकर लक्षात यायची नाही, म्हणजे रडून रडून दिवस घालवले म्हणजे नाही का. पण हळूहळू हळूहळू जमायला लागले की बाहेर पडल्यानंतर आम्ही अनुकंपा तत्वावर आहे, म्हणजे माझे मिस्टर एक्सपायर झाले म्हणून मी इथं कामाला आहे. पण जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा लोक कसे असतात ते कळालं, म्हणजे कशा दृष्टीने बोलतात. आता आम्हाला खात्याकडनं पण काही लोक चांगली मिळाली, काही लोक म्हणजे सहकार्य करतात, काही लोक नाही सहकार्य करत, दोन्ही प्रकारची लोक मिळाली. आणि अनुभव म्हणजे चांगले पण आले आणि वाईट पण आले. तर काही लोक बसमध्ये खूप भांडतात, काचा नीट नाही आहेत, आमकं म्हणजे सीट कसे आहेत तुमचे, कशावर नाही भांडतात. काही लोक चांगलं कोऑपरेट करतात, म्हणजे खूप चांगलं बोलतात. बरं वाटतं तुम्हाला बघून असं म्हणतात, एक महिला कंडक्टर बरं वाटतं तुम्हाला बघून असं पण म्हणतात. सोडून कामाला एक तर सासू सासरे नाहीये, मुलींना म्हणजे असं थोडं ऍडजस्ट, एक घरात कोंडायचं, एक जण शाळेत गेली की दुसरी घरात, असं एकमेकींना म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळेच मी कामाला येते की मुली खूप समंजस आहेत आणि मुलींनी मला सहकार्य केलं. त्या एकट्या राहिल्या म्हणून मी कामाला येऊ शकले ना. त्या जर घरात बसल्या नसत्या तर मला त्यांच्यापाशीच बसावं लागलं. पण त्यांनी ते एक्सेप्ट केलं की नाही, आपल्या मम्मीला काम केलं पाहिजे, तिने काम केलं तर आपण म्हणजे शिक्षण घेणार, आपलं पोट भरणार, हे मुलींनी एक्सेप्ट केलं होतं. त्यामुळे त्यांचं खूप सहकार्य. ही जेव्हा आली तेव्हा तिला खूप बरं वाटलं. ही पण म्हटली की नाही मला खूप छान वाटतं, तू सुरुवात केली म्हणून आम्हाला पण मिळाला चान्स. माझ्या आधीच्या जेवढ्या लेडीज घेतल्या आहेत तेवढ्या सगळ्या झाडू खात्यात स्वीपर म्हणून घेतलेल्या आहेत. मी एकटी कंडक्टर मधनं पहिलं स्टार्ट केलं. मग माझा अनुभव म्हणजे मी तिथे टिकून राहिले, मी खूप चांगलं काम करून दाखवलं. त्याच्यामुळे बाकीच्यांना पण एंट्री मिळाली, शिकलेल्या होत्या त्यामुळे त्यांना वाव मिळाला की खरंच 12वी पास असेल, ग्रॅज्युएशन असेल तर काही हरकत नाही बॅच बिलला काढून कंडक्टर मध्ये काम करायला, असं त्यांनाही प्रोत्साहन आला. आणि ज्यावेळेस मी त्यांना ट्रेनिंग द्यायला गेले त्यावेळेस त्यांना खूप छान वाटलं. म्हटलं बरं झालं मॅडम तुम्ही इकडनं आले, त्यांनी मला चांगलं की तुम्ही आल्या म्हणून आमचंही काम झालं. म्हणजे एक जणांनी कोणीतरी सुरुवात केली, म्हणजे मला कसेही दिवस जाऊ दे पण माझ्या मागे ह्यांना चांगलेच दिवस यावेत अशी माझी म्हणजे इच्छा आहे. मी त्रास जो सहन केला तो ह्यांना नाही होणार ना. टॉयलेटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आम्ही पाणी कमी पितो की कुठं आता आज हा रूट आहे उद्या कुठेही पाठवतील, टॉयलेट नसतं. किडनी स्टोन झाला होता म्हणजे कारण म्हणजे त्यावेळेस आपण निष्काळजीपणा होतो ना थोडं. नाही मलाही तोच त्रास झाला, टॉयलेटला त्रास होतो. पाणी मी जे कमी पिल्याचं ते परिणाम त्यानंतर जेव्हा झाले तेव्हा कळले की काय नक्की प्रॉब्लेम होतात. तोच प्रॉब्लेम झाला की 8 तास लिटरली आम्ही काम करतो ना, 8 तास आणि प्लस घरी जाण्यासाठी 1 तास आणि पाणी कमी पितो. केला. आता स्वतः मी महिला म्हणजे इथं मी तक्रार समितीवरती आहे. जेव्हा मॅडमशी आता आमची चर्चा झाली ना तेव्हा आम्ही टॉयलेट म्हणजे ह्या विषयावर बोललो होतो. आता आमची जेव्हा मीटिंग झाली ना मॅडम बरोबर तेव्हा आम्ही म्हटलं की मॅडम आमच्या टॉयलेटचा वगैरे खूप प्रॉब्लेम होतो आणि आम्ही लेडीज पडतो, असं उघड्यावर नाही जाऊ शकत ना आम्ही. आता मी जिथं जाते तुकाई नगरची गाडी तिथं टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे आणि लोक जाऊन देत नाही. तो आता मी मागे एक जण आहेत म्हणजे तिथं त्यांचं असं राहतात तिथं वस्ती, मी त्यांना रिक्वेस्ट केली खूप जोरात म्हणजे मला टॉयलेटला आली मी जाऊ का, तर ते म्हणे नाही अजिबात नाही जायचं. म्हणजे लोक आम्हाला नाही हे करत. आपण जिथे आम्हाला ज्या वेगवेगळ्या रूटच्या गाड्या असतात ना तिथे जर असं एखादं बसकं घर जर असेल तर खाली तरी बाथरूमचं असेल तर आम्हाला अशा अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं, पण नाही जाऊन देते. मला अनुभव आला तो आत्ता. तर मला नेहमी म्हणजे इथं आल्यानंतरच म्हणजे स्वारगेटला आल्यानंतरच टॉयलेटला जायचं, त्या भीतीने आम्ही पाणीच पित नाही सकाळपासून की पाणी खूप प्यावं. तर मग तिकडे टॉयलेटची सोयच नाहीये आणि त्यामुळे मला सुद्धा पोटाचे त्रास झाले माहिती ना. आम्हालाही घाणेरडे अनुभव येतात, म्हणजे बसवरती येतात इथं कामगार लोक पण त्रास देतात. भरपूर आता कमेंट्स वगैरे पास करणं भरपूर असतं की इथं म्हणजे 100% लोक आम्ही लक्षच देत नाही. तुम्ही कंप्लेंट नाही केली त्याची? कुठं कंप्लेंट करणार? इथं बायकांची नावं लिहिणं, काहीतरी घाणेरडे प्रकार करणं, मग तिथं आपल्याला काय माहिती 11,000 कामगारांमध्ये आपण नाव कोणाचं चांगल्या अँगली नाही बघ. म्हणजे लोक कशी आता इथं कामाला आलेत म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे हेच ना, मग ते नाव कुठंतरी नावं लिहिणं, काहीतरी घाणेरडं लिहिणं, हे प्रकार इथं होतात आणि प्रत्येकीच्या बाबतीत होतं. त्या बाईने गपचूप जायचं ते खोडायचं, तिला लाज वाटते ना. मग असं दुसऱ्यांनी बघा इतकं वाईट वाटतं. आता म्हणजे बोलायला पण नको वाटतं त्या विषयावरती, इतकं घाणेरडं इथं काही लिहितात. काय की लोक लेडीज कंडक्टर तक्रार करत नाही
वरती प्रेशर आहे का? नाही हो, मग तसं होतं ना, उगाच कोणाचं नाव घेतलं. मग स्वतः मी माझ्यावरनं सांगते, मी जरी इथं असले तरी मी आधी ह्या पोस्टवर नव्हते, त्यावेळेस मी स्वतः अन्याय सहन केलेला आहे. आता माझं मी खोटं कशाला बोलू, माझं स्वतः मला खूप घाणेरडे शब्द वगैरे, तर मी त्यांची पोलीस कंप्लेंट वगैरे केली, त्यांची तक्रार मी वरपर्यंत केली. पण कधी कधी अधिकारी लोक अधिकाऱ्यांची बाजू घेतात किंवा कधी काही अधिकारी चांगला रिस्पॉन्स पण देतात. म्हणजे तर माझ्या बाबतीत त्यावेळेस चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला व्हॅल्यू नसेल तर हिलाच नाही कोणी विचारत तर आमचं काय होणार आहे, असं होतं ना. एक मुलगी बोलली मला अशी, एक जण बोलली मला अशी, काय म्हणे अगं तुलाच कोणी विचारत नाही, आमचं काय होणार आहे. One thing about the infrastructure at the depots for the employees of the PMPML, there are some lacunae as regard the basic amenities and some of the places. So through the civil engineering wing, we would like to do the analysis, the gap analysis, and try to have the basic amenities in place for male as well as female employees. Coming to the women bus conductors, now the women are applying for this kind of job. Earlier there were not many takers, Right. so it is a start and it is a welcome start. But if there is some amount of harassment or some amount of inconvenience being caused to them, we will view it very seriously and we will ensure that there is not only level playing field but their interests are protected. मी जिथं काम करते तिथं झोपडपट्टी आहे सगळी, तुकाई नगर, तिथली मुलं तिकीटं घेत नव्हती. मी जसं त्या गाडीला गेले तसं गोड बोलून मी त्यांना एकदम छान समजून सांगून प्रत्येक मुलगा तिकीट घेतो तिथं. आता माहिती का, प्रत्येक मुलगा. उलट आता आज तर एवढं आग ना, आता उद्यापासून मी त्या गाडीला नाहीये ना, त्यांना एवढं वाईट वाटतंय ना की मॅडम तुम्ही ही गाडी सोडू नका, मला म्हणतात तुम्ही आमच्याच गाडीला काम करा. आता आम्हाला 3 महिन्यांनी कंपल्सरी दुसरीकडे जावं लागतं. पण एवढे छान 3 महिने तिथं ओळख झाली ना की लेडीज सुद्धा तिथल्या आणि खूप कौतुक करतात. आम्हाला खूप छान वाटतं तुमच्याकडे बघून. मग आम्हाला हेच प्रोत्साहन की बाकीच्यांनी नको देऊ दे आम्हाला, खात्याच्या लोकांनी नको देऊ दे, दुसऱ्या बाहेरच्या लोकांनी, पण जिथं आम्ही जे प्रवासी आहेत आमचे, आम्ही जिथं काम करतो बसवरती, ते प्रवासी ते जेव्हा कौतुक करतात त्यावेळेस आम्हाला किती छान वाटत असं. आणि हेच कमवलं, मग खूप छान वाटतं. मग नाही असं वाटत की आम्ही कंडक्टर लोकांनी ना, म्हणजे कामावरच्या पण आणि बाहेरच्या पण कामगार म्हणजे काम करते मुंजी मुलगी ती मजबूर नाहीये, म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आहे आम्हाला. ह्या अनुषंगाने तुम्ही बघा ना, छान लागला किंवा आम्हाला पैशांची हवी म्हणून नाही, पण एक आम्हाला मानसिक समाधान मिळतं की आम्ही 4 लोक प्रवाहावरून काम करतोय. जे ऑफिस स्टाफमध्ये आम्ही काम करू शकतो पण आम्ही इथेही करू शकतो. आता म्हणजे असं कुठलंच नाही की आम्ही जे काम करू शकत नाही असं वाटायला लागले, कारण आम्हाला